मागच्या वेळेस आपण पूर्ण डिस्कस केलेलं आहे पॉवर वर्क काय असते DL V स्क्वेअर अपॉन R. ओके पाठ करून घ्या ते. ईडी करंट काय असतं पाहिजे ईडी करंट ईडी फ्लो माहिती का तुम्हाला ईडी फ्लो म्हणजे काय ईडी फ्लो बुक निकालो फिजिक्स का पुराना है वो सीबीएसई का सीबीएसई उसमें नहीं हो पुराने इसमें ईडी करंट पीडीएफ पढ़ नहीं वाली पीडीएफ है ना पीडीएफ निकालो फिर देखो ईडी करंट ईडी फ्लो म्हणजे काय पहिले लक्षात घ्या इकडे लक्षात द्या तो मोबाईल ठेवून समोर ठेवून द्या बस लक्ष इकडे राहू द्या बस सांगेल तेव्हा लक्ष द्यायचं तिकडे ईडी फ्लो जर कुठं फ्लो होत असेल पहा जसं की पाइपिंग सिस्टीम असते मग पाईप आपण वापरतो की नाही पाईप कधी तुम्ही असे जॉईंट केलेले पाहिजे नसणार कधी पाईप कसे जॉईंट असतात कधी पण कर्वेचर असतं पाईप असं असतो पाईप जॉईंट मग हे असं केल्याने असं केल्याने काय फरक पडला ते स्मूथली म्हणजे नेमकं काय होतं तिथं फ्रिक्शन म्हणजे नेमकं काय होतं तर ते ईडी फ्लो तयार होतो ईडी फ्लो म्हणजे त्याचा अर्थ आहे ईडी फ्लो असतो म्हणजे काय हा जो फ्लो येत असतो ना सा इथं आणतो आणि असा रिव्हर्स फिरतो परत गेलं असतं ते पाठवून रिव्हर्स फिरतो म्हणजे बंबाडून रिव्हर्स येतो मग हा जो येणारा फ्लो आहे त्याला रेस्ट्रिक्शन आलं की नाही हो स्लो जाईल आलं का नाही मग पाण्याचा डिस्चार्ज चांगला होणार नाही आणि याला डॅमेज कमी हां पण त्याच्यापेक्षा आपण काय यूज करतो कर्वेचर या ठिकाणी हा याला बंबाड होत नाही तो असं स्मूथली निघून जातो म्हणजे इथं ईडीचा जो प्रकार आहे रिव्हर्स होण्याचा ईडी फ्लो जनरेट होत नाही होतो ना कमी होतो कळालं का ईडी म्हणजे हा कॉन्सेप्ट समजला का फिजिक्स मध्ये काय आहे मेकॅनिकल मध्ये असं संदर्भ आहे त्याचा इलेक्ट्रिकल मध्ये पण आहे कारण करंट सुद्धा एक फ्लोच आहे ना बरोबर की नाही जसं वॉटर फ्लो होतं तसं करंट सुद्धा फ्लो होतं करंट म्हणजे काय वॉटर मध्ये जसं मोलिक्युल्स असतात तसे करंट मध्ये चार्ज असतात तो मोलिक्युलचा फ्लो असतो हा चार्जचा फ्लो असतो दोघांच्या प्रॉपर्टीज सेम असते कळालं का म्हणून एक ईडी समजलं की ते पण ईडी समजलं बघा आता इकडे त्या ठिकाणी एक पॅराग्राफ दिलाय बा वाचबर राज काय पॅराग्राफ आहे तो रीड करतो पहिला हां पूर्ण वाच Suppose the conducting loop of figure 12.9a is replaced by a solid conducting plate. The relative motion between conductor and magnetic field induces a current in the conductor plate. Figure 12.10a. In this case, again, we encounter an opposing force, so we must do work while moving the conductor with the uniform velocity v. The conduction electrons making up the induced current do not follow one path as they do with the loop, but swirl about within the plate as if they were caught in an eddy of water. Such a current is called an eddy current. Eddy current can be represented by a single path shown in figure 12.10. समजलं आता फिगर बाय 12.10 नंबरची फिगर आहे बघा पेज नंबर 277 वर राईट साइडला दिसते त्या फिगर मध्ये मॅग्नेटिक फील्ड दिलेली पहा पेपरला परपेंडिक्युलर जे की स्पॉट दाखवताय बघा असे राऊंड स्पॉट म्हणजे काय असा पेपर असेल त्याला अशी मॅग्नेटिक फील्ड आहे इकडे लक्ष द्या अशी पेनिट्रेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये ईडी करंट लूप जनरेट होतोय पहा आणि कंडक्टर प्लेट आहे आता आपण मागे कटिंग करत होतो पहा एक कंडक्टर प्लेट येणार त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये येणार त्या मॅग्नेटिक फ्लक्सला ते कट करणार बरोबर ते कट करणार तर त्याच्यामध्ये एक ईडी करंट प्रोड्यूस होतो जो की इंड्यूस्ड करंटच्या ऑपोजिट डायरेक्शनने प्रोड्यूस होतो हे सेम है ना एक असा फ्लो होत असताना इथं एक रिव्हर्स डायरेक्शनने फ्लो जनरेट होतो सेम कटिंग होत असताना म्हणजे फ्लोला ऑब्स्टॅकल येत असताना त्याच्यामध्ये एक रिव्हर्स करंट प्रोड्यूस होतो रिव्हर्स करंट जो की त्याच्या कटिंग मुळे होतो ओके त्या करंटला म्हटलं जातं ईडी करंट आणि ईडी करंटची डायरेक्शन ऑलवेज रिव्हर्स असणार कोणाच्या इंड्यूस्ड करंटच्या कळालं का कारण तो रेजिस्टन्स करंट आहे म्हणजे तो त्याला मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करणार आहे
ओके, तिथे एक लूप दिसतोय का तुम्हाला, जो की तुमचा जो करंट असेल तो जर अँटी क्लॉकवाईज जनरेट होत असेल तर ईडी करंट क्लॉकवाईज जनरेट होतो. कळालं? ईडी कॉन्सेप्ट हाच आहे, फ्लोला अगेन्स्ट. मग पुढे पहा, तिथं पहिल्या केसमध्ये तुम्हाला ईडी करंट इंड्यूस झालेला दिसतोय सॉलिड मध्ये. ओके, फिगर नंबर बी मध्ये पहा, कंडक्टिंग प्लेट स्विंग्स लाईक अ पेंडुलम. ओके, म्हणजे कंडक्टिंग प्लेट मध्ये पेंडुलम सारखा जो स्विंग व्हायला लागतो, म्हणजे करंटचा फ्लो व्हायला लागतो रिव्हर्स डायरेक्शन मध्ये, लूप तयार करतो त्याचे. आणि तुम्हाला काय भेटतं, तुम्ही जे सी फिगर तुम्हाला दिलेली की आपल्याला जर ईडी करंट कमी करायचा असेल तर आपण काय करतो, जे काही कंडक्टर असतो त्याच्यामध्ये स्लॉट टाकतो. स्लॉट म्हणजे तुम्हाला थर्ड फिगर मध्ये पहा, तुमची फिगर मध्ये तुम्हाला स्लॉट दिसतंय का? प्लेट मध्ये स्लॉट टाकले नाही पहा. शॉर्ट फिगर मध्ये रिकामा स्पेस. थर्ड फिगर मध्ये पहा, अशी जर प्लेट असेल तर अशी डायरेक्ट प्लेट न घेता अशी प्लेट घेतली पहा. दिसतंय का? तर ही प्लेट अशी का घेतली, त्याच्या मागचं कारण असं आहे की हे जर मी डायरेक्ट प्लेट घेतली तर याला कंप्लीट एरिया भेटतो लूप तयार करायला. लूप कारण हा जो रिवर्स होणार त्याच्यातून जो करंट फ्लो होणार तो कंप्लीट एरिया भेटतो त्याला लूप तयार करायला. पूर्ण लूप तयार करतो आणि आपल्या इंड्यूस ईएमएफ ला, इंड्यूस करंटला डिक्रीज करतो. क्लियर? पण जर मी याच्यामध्ये असं स्ट्रक्चर जनरेट केलं की त्याच्यामध्ये स्लॉट टाकले, म्हणजे मटेरियल मध्ये काय आहे, असं स्लॉटेड मटेरियल आहे. हे इथं मटेरियल आहे असं, ओके, चला इथं पहा, आणि मध्ये स्लॉट आहे. ओके, अशा टाईपचं मटेरियल. आता याच्यामध्ये जो करंट प्रोड्यूस होणार आहे त्याला कंप्लीट लूप तयार करताना भेटत नाही. म्हणजे काय करावं लागतं, जर तो इथं तयार होईल असा, तर इथून त्याला काही इथं घुसता येत नाही, त्याला इकडनं असं यावं लागतं, मग इकडनं असं यावं लागतं, इकडनं असं यावं लागतं. म्हणजे त्याचा लूप तयार होतो का? नाही तयार, मग त्याची इफिशियन्सी भेटते. कळालं का? लूप फॉर्मेशन न झाल्यामुळे तो ईडी करंटचा इफेक्ट कमी होतो. कळालं का? म्हणून ईडी करंटला जर मिनिमाइज करायचं असेल तर जे कंडक्टर आहे त्याच्यामध्ये स्लॉट्स फॉर्म करावे लागतील आपल्याला. का? तर त्याच्या लूपला ब्रेक करण्यासाठी. कळालं का कारण? ओके, सो पुढे पहा. मग तिथे तुम्हाला स्लॉटेड मटेरियल दिसतंय. हे असं स्ट्रक्चर तुम्हाला अजून कुठं पाहायला भेटेल, तुम्ही जर ट्रान्सफॉर्मर उघडून पाहिला, आता तुम्हाला ट्रान्सफॉर्मर कुठं भेटेल, ते मोटर वगैरेचे रेग्युलेटर असतात ना असे, त्याच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो. त्या ट्रान्सफॉर्मरला जर तुम्ही उघडून पाहिलं तर ट्रान्सफॉर्मरच्या अशा प्लेट्स असतात अशा, अशी एक प्लेट असते आणि त्याच्यावर दुसरी प्लेट इकडच्या बाजूने अशी लावलेली असते. ही दुसरी प्लेट अशी अशी असणार, असा करून तो स्क्वेअर बनवलेला असतो, म्हणजे रेक्टँगल. म्हणजे प्लेटवर प्लेट असं जोडलेलं असतं. अशी ही प्लेट, त्याच्यावर अशी प्लेट, त्याच्यावर अशी प्लेट, पुन्हा अशी प्लेट, असं काय पूर्ण असं एक रेक्टँगल बनतो सर असं. पहिले कसं स्ट्रक्चर तुम्ही कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये कधीच नाही पाहिलं. ट्रान्सफॉर्मर उघडून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला असंच प्लेटवर 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 प्लेट अशा असलेलं दिसतं आणि त्याला वाइंडिंग केलेली असते. ओके, तर हे याला डायरेक्ट असा रॉडच घ्यायला काय झालं होतं, डायरेक्ट मेटलचा घ्यायचं ना एवढा आयनचा असा, एवढा मेटलचा डायरेक्ट एवढ्या अशा प्लेट प्लेट बनवून, म्हणजे एवढ्या अशा स्ट्रीप बनवून रचून काबर बनवायची गरज पडली. समजला का माझा प्रश्न? हे स्ट्रीपा रचून रचून एक त्यांनी असा क्यूब बनवलेला असतो, असा अशा टाईपचा क्यूब असतो, तशा बऱ्याच स्ट्रीप असतात त्याच्यामध्ये, असा रेक्टँग्युलर क्यूबॉइड असतो, असा बॉक्स असतो, असा बॉक्स असं रचून रचून तयार केलेला. ओके, आणि त्याच्यावर वाइंडिंग असते. मग याला डायरेक्ट हा असा डायरेक्ट मेटलचा घ्यायला काय प्रॉब्लेम होता, त्या शेपचा डायरेक्ट क्यूबॉइड हे रचून रचून काय करावं लागलं, तर त्याचं कारण आहे. कळलं का? जर त्यांनी डायरेक्ट हा घेतला तर एवढा ईडी करंट तयार होईल आणि हे इतकं गरम होईल, ईडी करंट रिव्हर्स मध्ये तयार होईल, म्हणजे तुमच्या करंटच्या अगेन्स्ट तयार होईल, म्हणजे हीट लॉस करेल की तो. हीट लॉसचा आपण मागे फॉर्म्युला पाहिला होता. पॉवर हीट लॉसचा फॉर्म्युला असतो P = I²R. जर हा करंट जास्त लॉस होईल तर पॉवर लॉस सुद्धा
जास्त होतो म्हणजे हीट सुद्धा जास्त होते. कळालं का? मग मी इथे स्ट्रिप का वापरतो? कारण मला ते स्लॉट तयार करायचे आहेत. दोघं पट्टीच्या मध्ये स्लॉटेड मटेरियल असेल तर ईडी करंट प्रोड्यूस होणार नाही, म्हणजे पॉवर लॉस होणार नाही, म्हणजे हीट जास्त जनरेट होणार नाही. कळलं का? हो. म्हणून ते ट्रान्सफॉर्मर मध्ये या स्ट्रिप एकमेकावरती प्लेस केलेला असतो. डायरेक्ट आपण ऑब्जेक्ट कन्सिडर करत नाही मेटल डाऊट याच्यामध्ये. तर ही रिझन असते ईडी करंट लॉस. ईडी करंट ऍक्च्युअली लॉस आहे. ईडी करंट म्हणजे ऍक्च्युअली लॉस असतो, पण समटाइम्स त्याचे चांगले पण ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे असं नाही, आता कसं असतं मेकॅनिकल मध्ये हीट म्हणजे फायद्याची गोष्ट आहे, कारण हीट नसेल तर आपलं इंजिन काम करणार नाही, बॉयलर्स काम करणार नाही. पण तेच हीट कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लॉस आहे. जर कॉम्प्युटर गरम झाला तर ते लॉस काय एनर्जी लॉस. फिजिकल कॉन्सेप्ट, फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत किंवा फिजिक्सचा जो पार्ट आहे ती क्वांटिटी तशीच असते, ती आपल्या वापरण्यावरती आपण त्याला ज्या युजनी वापरणार त्या हिशोबाने ते लॉस किंवा प्रॉफिट डिसाइड होते. कळलं का? मग ईडी करंट जर आपण ट्रान्सफॉर्मर वगैरे सारख्या ठिकाणी यूज केलं तर त्याच्या हिशोबाने ते लॉस आहे, बिकॉज ते हीट देतं. कळलं? पण असे काही ऍप्लिकेशन्स आहेत की जिथं तुम्हाला ईडी करंटचा प्रॉफिट पाहायला भेटतो, ते वापरण्यावरती. मग आता पहा तुम्हाला ऍप्लिकेशन्स पण येतात, म्हणजे ते पुढच्या वर्षी भेटतील तुम्हाला पाहायला. इथे काही संबंध नाही त्यांचा इंजिनिअरिंग वगैरे मध्ये. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला गेले तर तुम्हाला ऍप्लिकेशन भेटतात पाहायला. काही हिशोबाचा विषय नाही. फक्त एवढं माझं म्हणणं आहे की ईडी करंट हीटला डिस्ट्रिब्युटेड करतो. जेवढं ईडी करंट जास्त तेवढी तुमचा हीट लॉस जास्त असतो. आणि तो वाचवायचा असेल तर तुम्ही मटेरियलला काय करा, स्लॉटेड करा, कंडक्ट करा. ओके. आता पुढच्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला हे क्लिअर होईल. वाचतो पुढचा पॅराग्राफ. आता मी जे सांगितलं ते सगळं आहे नेक्स्ट पॅराग्राफ. The induced current in the conductor plate is responsible for transfer of the mechanical energy into heat energy. हे पाहिजे झालंय ते इंड्यूस करंट जो असतो तो ट्रान्सफर करतो मेकॅनिकल एनर्जीला हीट एनर्जी मध्ये, म्हणजे हीट लॉस करतो सगळं. पुढे The dissipation of energy as heat energy is more apparent in the arrangement shown in figure 12.10a, where a conducting plate free to rotate about a pivot is allowed to swing down like a pendulum through a magnetic field in each swing. When the plate enters and leaves the field, a portion of its mechanical energy is transferred to heat energy. After several such swings, there is no mechanical energy left with the pendulum, and the converted heat energy is dissipated in the solid plate, making it warm. Eddy current can be reduced the discontinuity in the structure of conductor plate as depicted in figure 12.10. ते सांगितलं जाते की एक पेंडुलम जर तुम्ही त्याच्यात मूव्ह करताय तर सुरुवातीला त्याच्यामध्ये जेवढी मेकॅनिकल एनर्जी असेल तेवढं तो कटिंग जास्त करेल ना, कारण तो पेंडुलम कसा मूव्ह होणार आहे, असा मूव्ह होणार आहे तो पूर्ण, है ना. पिवट केलेला आहे या पेंडुलमला तुम्ही इकडे लक्ष द्या. पेंडुलमला इथं पिवट केलेलं आहे मी सिद्धेश नंदू इथं. हा पेंडुलम असेल याला मी इथं पिवट केलेलं आहे, हा असे मोशन परफॉर्म करणार आहे. ओके. हा जेवढी मोशन परफॉर्म करेल, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, ही अशी आहे, ही याला कट करेल की नाही. ओके. तर जेवढे मॅग्नेटिक फील्डला कटिंग होत राहील, जेवढी या पेंडुलमची स्पीड जास्त तेवढी कटिंग जास्त, तेवढा एडी करंट पण जास्त, तेवढी हीट लॉस पण जास्त. कळालं का? जसजशी याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी डिक्रीज होत जाईल तसतसं याची स्पीड कशी होईल, कमी होईल. तसतशी ती हीट एनर्जी हीट लॉस जो होणार आहे तो पण कमी होईल. आणि सरळ शेवटी हा थांबल्यानंतर तुम्हाला गरम झालेला दिसेल. का गरम झाला तो? कारण ते हीट लॉस जे झालेली आहे ती सगळी त्याच्यामध्ये स्टोअर होऊन गेली टेम्पररी, कारण ते सगळी हीट लॉस होत असते ना. हा जो ऑब्जेक्ट आहे तुम्हाला गरम झालेला दिसतो. मग आता ऍक्च्युअली तो हीट होता ते काही कारण होतं का? नाही. तुम्ही काय केले, फक्त त्याला एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट केले, पण मग तो गरम का झाला? ईडी करंटचा इफेक्ट काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. एक मॅग्नेटिक फील्ड होती, त्याच्यामध्ये मी याला काय करतोय, रोटेट करतोय. मग हा गरम होण्याचं काही कारण होतं का? याला हा वारंवार होण्याचं काही कारण होतं का याला गरम होण्याचं? पण हा गरम का होतोय? कारण त्याच्यामध्ये ईडी करंट प्रोड्यूस होऊन तो हीट लॉस करतोय. कळलं का? हे रिझन आहे ना त्याच्या मागचं. मग जर मला हा ईडी करंट जो प्रोड्यूस होईल, हे गरम होतंय, हे वार्म होतंय, हे जर मिनिमाइज करायचं असेल तर मी काय करेल, हा कंडक्टरला स्लॉटेड बनवेल. दिलं ना त्यांनी. हा. मग त्याच्याने काय होईल, तो जो कटिंग आहे त्याची, ती कटिंग मध्ये जो ईडी करंट प्रोड्यूस होईल त्याला एक लूप भेटणार नाही, आणि तो कंप्लीट लूप न तयार करू शकल्याने ईडी करंटचा जो हीट लॉस आहे तो डिक्रीज होतो. कळलं?
एवढंच येतं टॉपिक. मग ईडी करंट जर कोणी मला विचारलं त्याला थोडंसं व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तिन्ही वेळी सांगायचं. ओके, त्याचं सोल्युशन काय, त्याचा इम्पॅक्ट काय आणि तो तयार कसा होतो, तीन गोष्टीमध्ये एक्सप्लेन करा. 3 मार्क भेटतील. सेल्फ इंडक्शन हा पण खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. पहा आपण मागच्या वेळेस म्युच्युअल इंडक्शन हा कन्सेप्ट ऑलरेडी पाहिला होता. तर काय होतं, एक कॉईल असते पहा, ते कॉईल काय करते, तिच्यामध्ये जेव्हा तुम्ही करंट पास करणार तेव्हा ते मॅग्नेट सारखी वर्क करते. बरोबर, म्हणजे पहा आता मी तुम्हाला हे स्पष्ट सांगू, ही एक कॉईल आहे पहा. ओके, म्युच्युअल इंडक्शन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, पण आधी सेल्फ इंडक्शन शिकावं लागतं, मग म्युच्युअल इंडक्शन शिकावं लागतं. पण आपण म्युच्युअल मी आधी तुम्हाला शिकवून टाकलेलं आहे, बट परत एकदा सांगतो. ही एक कॉईल होती पहा, कॉईलचा अर्थ समजतो ना, एक अशी बाउंडिंग असेल, कॉईल असेल मेटलची, वायर असेल. या कॉईल मधनं जर का मी एक करंट पास केलेला, व्होल्टेज सप्लाय दिला आहे, व्होल्टेज सप्लाय म्हणजे इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरोबर, या ठिकाणी रेओस्टॅट वगैरे असतो, ते काय रेजिस्टन्स वगैरे मेंटेन करण्यासाठी इथे की असते. कळालं का, हा रेओस्टॅट, ही की आणि हा व्होल्टेज सप्लाय आणि ही कॉईल. कळलं, आणि ते कॉईल त्यांनी अशी स्पायरल दाखवली, ही ऍक्च्युअली स्पायरलच आहे, म्हणजे वाउंडिंग मध्ये अशी. तर त्याला टेक्निकली असं दाखवतात, ते त्यांनी थोडंसं प्रॅक्टिकल डायग्राम दाखवलं. ओके, इंडक्टर म्हणतात त्याला, कॉईलला. तर या ठिकाणी जेव्हा मी याच्यातनं करंट पास करेल तेव्हा एक आय करंट पास होईल की याच्यातनं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह सप्लाय. बरोबर आहे की नाही, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट पास व्हायला लागेल व्होल्टेज सप्लाय दिल्यानंतर. हा आय करंट जेव्हा याच्यातनं पास होईल तेव्हा अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ किंवा ओरेस्टेड लॉ, जेव्हा राईट हँड थंब रूल काय म्हणतो, राईट हँड थंब रूल 7th 8th मध्ये असतो पहा. जर का थंब म्हणजे एक कंडक्टर असेल, म्हणजे हे अशा टाइपचं एक कंडक्टर आहे सपोज, हे बघा कंडक्टर आहे असं. ओके, थंब म्हणजे एक कंडक्टर असेल आणि या कंडक्टर मधनं या थंबच्या डायरेक्शनने जर करंट पास झाला, थंबच्या डायरेक्शनने करंट पास झाला, तर हे कर्व फिंगर आहे त्या डायरेक्शनने त्याची इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. कळालं का, जेव्हा कंडक्टर मध्ये करंट जातो तेव्हा तो स्वतःची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो अकॉर्डिंग टू ओरेस्टेड किंवा फॅरेडे, दोघांनी सेमच स्टेटमेंट दिलेले समजा जवळपास. मग याच्यातनं जर मी करंट पास करतोय तर या कंडक्टर, ही कॉईल आहे ना खूप अशी, म्हणजे हे खूप वाइंडिंग होऊन जाणार आहे, तर याची स्वतःची एक काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड अशी प्रोड्यूस करतो. बरोबर, नॉट टू साऊथ, नॉट टू साऊथ, नॉट टू साऊथ. कळालं का, हे याच्यानुसार अशी कर्व पहा है ना, म्हणजे अशी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार तो अशी त्याच्या होते त्याच्यातनं करंट पास केल्यामुळे. पण ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, आपण एक प्रिन्सिपल वाले होतं चॅप्टरच्या बिलकुल स्टार्टिंगला, ह्या मॅग्नेटिक फील्डला जर कोणी कट केलं कंडक्टरनी, म्हणजे एक कंडक्टर आहे सपोज, त्याने कोणी येऊन कट केलं तर याच्यामध्ये काय तयार होतं, तो ईएमएफ इंड्यूस होतो, म्हणजे याच्यामध्ये करंट इंड्यूस होऊन जातो, म्हणजे याच्यामध्ये पण करंट फ्लो व्हायला लागतं. कळालं का, पाहिलं होतं आपण की एका मॅग्नेटच्या जर मॅग्नेटिक फील्ड असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही कंडक्टर आणताय, दुसरा कोणतरी कंडक्टर आणला तर तो त्या कंडक्टर मध्ये करंट फ्लो करून टाकतो. क्लिअर, हे आता या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जर हा कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होत असतो. मग सेम कंडिशन सेल्फ इंडक्टन्स पण आहे ना, ही कॉईलने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली, पण ही मॅग्नेटिक फील्ड च्या हिशोबाने हा सुद्धा एक कंडक्टर आहे की नाही, तो स्वतः सुद्धा कंडक्टर आहे की नाही. मग ही मॅग्नेटिक फील्ड जेव्हा या कंडक्टरला कट करेल तर याच्यात पुन्हा एक ईएमएफ इंड्यूस होईल की नाही, होईल की नाही. हा, आणि इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन त्याच्या ऍक्च्युअल डायरेक्शनच्या ऑपोजिट असते अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. झालं ना, म्हणजे याची डायरेक्शन जर का अशी क्लॉकवाईज होती हा करंटची, तर याच्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस होईल, म्हणजे हा कंडक्टरने ह्या कॉइलच्या मॅग्नेटिक फ्लक्सला कट केल्यामुळे जो ईएमएफ इंड्यूस्ड होईल त्या इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन ऑपोजिट असणार वरती, म्हणजे हा खाली हा वर जाईल. कळालं का, हे या कॉन्सेप्टला म्हणतात सेल्फ
इंडक्टन्स, स्वतःला करंट प्रोड्यूस करतो. नाही कळलं? हा, मग ही जी फिगर आहे दाखवलेली तुम्हाला, याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट आहे. ओके. आता प्रश्न इथं उठतो की परत तो किती ईएमएफ इंड्यूस करतो, बरोबर ना? आणि प्रश्न तोच ईएमएफ म्हणजे करंट प्रोड्यूस होणार. करंट का प्रोड्यूस होणार? जेव्हा याच्यामध्ये काय तयार होईल, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जनरेट होईल. ईएमएफ तयार झाल्याशिवाय इंड्यूस करंट प्रोड्यूस होत नाही, बरोबर? तर इंड्यूस करंट प्रोड्यूस होण्यासाठी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स या सर्किट मध्ये तयार होणं गरजेचं आहे, जो की या करंटला प्रोड्यूस करेल किंवा त्याला मोटिवेट करेल की तू फ्लो. ओके. हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किती असणार त्याच्या कॅल्क्युलेशन आता पुढे डेरिव्हेशन मध्ये आहे. आता हे कॅल्क्युलेशन परत त्या फॅराडेज लॉ पासून तयार होतं. पहिली गोष्ट याच्यामध्ये फाय म्हणजे काय, फ्लक्स. हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड हे कशाने दाखवतो आपण, फाय ने. म्हणजे काय, फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, फाय असतं. हे म्हणजे इनडायरेक्टली कशाला रिप्रेझेंट करतात, या मॅग्नेटिक फील्डला रिप्रेझेंट करतात. कळालं? जेवढे मॅग्नेटिक फ्लक्स कट होतील तेवढा करंट जास्त प्रोड्यूस होईल. हे डाऊट याच्यामध्ये. सो या ठिकाणी दाखवल्या पाहिजे फाय वरती डिपेंड आहे काय, करंट. क्लियर? आता नीट लक्षात घ्या पहा, इंड्यूस्ड करंट आणि सर्किट मधला करंट याच्यामध्ये फरक असतो. इंड्यूस करंटला आपण स्मॉल आय म्हणतो आणि सर्किट मधल्या करंटला आपण कॅपिटल आय म्हणतो. ओके. आता विषय सोपा आहे खूप. फॅराडेने अजून काय गोष्ट, फॉरेस्टेटने काय सांगितलं, जेवढा तुम्ही हाय करंट सप्लाय करणार तेवढी हे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा स्ट्रॉंग असते, त्याच्या आजूबाजूला तयार होणारे. जर हे हॅलो ईएमएफ काय सांगतो तुम्ही, हा मी तुम्हाला हे सांगत होतो की त्या वायर असतात पहा ट्रेनच्या वरती वायर असतात पहा, त्यांच्यामध्ये सर्वात हाय व्होल्टेज सप्लाय असतो आणि जास्त करंट असतो. सो त्यांच्यात तुम्ही खूप ओके हाय व्होल्टेज सप्लाय असतो अँड करंट असतो. ओके. जर या वायरच्या बाजूला तुम्हाला एक नोटीस दिलेली असते, या वायर पासून 1 फीट किंवा 1 मीटर डिस्टन्स मेंटेन करा, जायचं नाही जवळ यांच्या. मग जवळ जायचं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, त्याच्यातून तर करंट पास होतोय पण तुम्ही जवळ का जायचं नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जेव्हा याच्यातनं हाय करंट पास होतं या वायर मधनं, तेव्हा ओरेस्टेट काय म्हणतो, याच्या सराउंडला तो एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. पण सर ते कॉइल मध्ये नाही आहे ना, स्ट्रेट असतात. पण करंट किती आहे, करंट आहे दिला तर प्रोड्यूस होतात. त्याचं ओरेस्टेटचं म्हणणं सिंपल आहे, एक कंडक्टर कुठलाही घ्या तुम्ही, त्यातनं करंट पास करा, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार. कॉइल काय घेतली, कॉइल याच्यासाठी घेतली की कॉइल जास्त बसते कमी स्पेस मध्ये, म्हणजे जास्त मॅग्नेटिक फील्डचा इम्पॅक्ट दिसेल ना. नाही कळलं? सर मग ते वायरचं करंट बंद नाही करता येतं ना, ट्रेन दिली बंद करतात. अरे पण ट्रेन चालत राहते ना पुढे. कंडक्टिंग आहे ना ते पूर्ण. म्हणजे सर समजा असे स्टेशन बनवले त्याच्यात, आपल्या घरी कसं असतं, आपलं जे घरातली लाईट येते ती ह्या इथलं स्टेशन जोडून येते. मग हे लाईट सुरूच असतात ना. ट्रेन कंटिन्युअसली सुरू राहते ना त्या रस्त्यावरती, रूट वरती, त्याला कसं काय बंद टाकशील. सर ते याच्यात अजून हाय असतो, ते जे टॉवर्स असतात रोडवर टॉवर दिसतात, त्याच्यात 16,000 वोल्ट पर्यंत असतो. तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे करंट हाय व्होल्टेज असतं. हाय व्होल्टेज किंवा हाय करंट मधनं तुम्हाला याच्या अराउंडला मॅग्नेटिक फील्डची प्रोड्यूस होणार आहे, ती पण हाय प्रोड्यूस होत असते. मग त्यामुळे ही जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे कॉइल मध्ये जाणारी, ही टोटली कोणावर डिपेंड आहे, किती करंट त्याच्यात ना पास होईल. कळालं का? मग मॅग्नेटिक फील्ड कशाने, हे फ्लक्स म्हणजे काय, हे फ्लक्स आहे ना, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. Clear? Phi is directly proportional to I. असं ओके. एक कळालं. आता पुढे पहा, जर का हा एक प्रपोर्शनॅलिटी आहे
हे प्रोपोर्शनॅलिटी जर मी काढली तर मला एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकावं लागेल. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकावं लागेल, बरोबर? इज इक्वल टू त्या ठिकाणी मी टाकतो L म्हणजे असतो या कॉइलचा इंडक्टन्स. इंडक्टन्स म्हणजे काय? इंडक्टरचा इंडक्टन्स म्हणजे इंडक्टरचा फॉर्म्युला इथून तयार होतो. हे फ्लक्स पर युनिट करंट जो कट होतो त्याला म्हणतात इंडक्टन्स. रेशो येतो, कॉन्स्टंट असतो तो. मटेरियल वाईज डिफरंट असतो, कॉइल वाईज डिफरंट असतो. म्हणजे किती फ्लक्स भेटतात किती करंट मध्ये, याला म्हणतो आपण त्या कॉइलचा इंडक्टन्स. कॉइल कशासाठी वापरणार तुम्ही? इनडायरेक्टली कॉइल तुम्ही वापरता मॅग्नेट प्रोड्यूस करण्यासाठी, इलेक्ट्रोमॅग्नेट प्रोड्यूस करण्यासाठी. कॉइलचा यूज काय इथं? इलेक्ट्रोमॅग्नेट स्ट्रॉंग कसा? हे कोण दाखवेल? हे कोण दाखवेल? हा एक कॉन्स्टंट आहे तो त्याची कॅपॅसिटी रिप्रेझेंट करतो. जसं कॅपॅसिटर मध्ये कॅपॅसिटन्स होता, कॅपॅसिटर मध्ये त्याची कॅपॅसिटी कोण दाखवायचा? कॅपॅसिटन्स दाखवायचा. रेजिस्टर मध्ये रेजिस्टन्स असतो, त्याची कॅपॅसिटी दाखवणारा. तसं इंडक्टर मध्ये इंडक्टन्स असतो. हा इंडक्टर आहे, हा इंडक्टन्स आहे. या कॉइलला इंडक्टर म्हणतात. कळलं का? हा. तर हे त्याची कॅपॅसिटी रिप्रेझेंट करतात की किती करंट मध्ये तो किती फ्लक्स प्रोड्यूस करेल. आणि हे कोणावर डिपेंड आहे? मटेरियलवर. तुम्ही कुठलं मटेरियल वापरता? ॲल्युमिनियम वापरताय का कॉपर वापरताय का गोल्ड वापरताय? वेगवेगळ्या मटेरियलनुसार त्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. मग ह्या इंडक्टन्सची व्हॅल्यू मटेरियल वाईज डिफरंट असते आणि ते डिपेंड असते करंट आणि फायवर सुद्धा. सो इंडक्टन्स नंतर काढायचं आपल्याला. पण मुद्दा इथं महत्त्वाचा आहे की प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट या ठिकाणी काय टाकणार मी? इंडक्टन्स टाकणार, कारण ते एक कॉइल आहे. त्या कॉइलची कॅपॅसिटी इनटू करंट इज इक्वल टू फ्लक्स तयार होतो. कळलं का? आपण म्हणत नाही का असं की समजा फाय म्हणजे काय? रिझल्ट आहे, बरोबर? फाय म्हणजे काय? नाही रिझल्ट ना. मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होणार म्हणजे रिझल्ट प्रोड्यूस होणार. इनपुट काय आहे त्याच्याकडे? आय करंट इनपुट आहे. आता तुम्ही बोलायला कधी कधी हा प्रश्न विचारतो पहा की किती रिझल्ट भेटेल, बरोबर? आपण नॉर्मली म्हणतो आपल्याकडे इनपुट किती असतं. समजा जवळपास आपल्याकडे 100 मार्क्सचा पेपर आहे, तर 100 आपलं इनपुट आहे, म्हणजे पूर्ण 100 मार्क्स आपण टॅकल करू शकतो, बरोबर? पण त्याच्यापैकी मी तुम्हाला सांगितलं एक मुलगा आहे, त्याची इफिशियन्सी किती आहे? तर 85% इफिशियन्सी. तर 100 मार्क पैकी त्याला किती मार्क पडतील? 85. कसे काढले तुम्ही? 100 into 0.85. 100 into म्हणजे 100 into 100 मार्कचा पेपर होता, त्याची इफिशियन्सी 0.85 असेल ना. इफिशियन्सी 85% म्हणजे 85/100 पर्सेंट असंच येतात ना. 85% म्हणजे याचा अर्थ असतो 85/100. कळलं का? म्हणजे 85/100 म्हणजे 0.85 झाले. आणि ते किती पैकी? 100 पैकी याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर भेटणार 85. कळलं का? म्हणजे तो किती मार्क गेन करेल? 85 मार्क गेन करेल. हा जो कॉन्सेप्ट आहे सेम कॉन्सेप्ट आहे. हे इंडक्टर काय रिप्रेझेंट करतो? त्याची इफिशियन्सी, कॅपॅसिटी. इंडक्टर काहीतरी पॉइंट मध्ये असेल 0 to 1 च्या मध्ये, 0.2 0.4 वगैरे वाटवा, आणि तो किती करंटला मल्टिप्लाय करणार त्याचा प्रोडक्ट होऊन तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल. जेवढी इंडक्टरची कॅपॅसिटी जास्त तेवढा फ्लक्सची काउंटिंग पण जास्त. कळलं का? आपलं नॉर्मल फिजिक्स मॅथमेटिक्स आहे तिथं. मग टॉपिक आहे विचारला जातो समटाइम्स. मग आता पुढे पहा, सेल्फ इंडक्टन्स किंवा याला कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स सुद्धा म्हणतात. याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतात किंवा कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. हे एल म्हणजे कॅपॅसिटी रिप्रेझेंट करणार. त्याचा फॉर्म्युला आहे phi/I. ओके, फॉर्म्युला असेल हा I इकडे डिवाइड phi/I. L काय रिप्रेझेंट केले? कॅपॅसिटी ऑफ इंडक्टन्स. आता पुढे पहा, जर सपोज कॉइल असेल त्याला नंबर ऑफ टर्न्स असतील. आता हे एकच टर्नचा विचार केला तुम्ही इथं 1 टर्न्स. नंबर ऑफ टर्न्सची कॉइल आहे. ओके, n नंबर ऑफ टर्न्सची कॉइल आहे, तर ती केवढ्या टाइम्स फ्लक्स जास्त करेल ना. फ्लक्स जास्त प्रोड्यूस करेल की नाही? एका टर्न साठी एवढा. मग n नंबर ऑफ टर्न्स साठी हा इनटू n तेवढा रिझल्ट जास्त. नाही कळालं? मग फॉर्म्युला भेटेल तुम्हाला बघा, खाली दिसतोय बघा तुम्हाला सेकंडच्या मध्ये की n नंबर ऑफ टर्न्स जर असतील तर n नंबर ऑफ टर्न्स म्हणजे n ऑफ phi. ओके,
इज इक्वल टू काय भेटणार आय, ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय असेल. हे कळालं का? म्हणजे हे जे पॉइंट्सचे जे टर्न्स आहेत जास्त म्हणजे बाउंडिंग जेवढी जास्त तेवढं तुम्हाला आउटपुट पण जास्त भेटणार, कारण तुम्ही जरी तेवढा सप्लाय केला तरी. ओके, कारण मटेरियल वाढेल ना, आउटपुट जास्त असेल. सो या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट एन ऑफ फाय इज इक्वल टू सेल्फ इंडक्टन्स इनटू आय. एक इंडक्टन्स कॉन्स्टंट झाला तो मध्ये. आणि मग पुन्हा तुम्हाला या ठिकाणी इंडक्टन्सचा जो फॉर्म्युला भेटतो, इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू नंबर ऑफ कॉइल्स इनटू मॅग्नेटिक फ्लक्स डिवाइडेड बाय करंट इज इक्वल टू नंबर ऑफ इंडक्टन्स. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये काहीच फरक नाहीये. फाय अपॉन हाय पण होता आणि हा पण होता. फक्त इथे नंबर ऑफ कॉइल्स जर का जास्त झाल्या तर त्याला तेवढ्या नंबर ऑफ कॉइल्सने मल्टिप्लाय करायचं. हा एका नंबर ऑफ टर्न्स साठी, हा या नंबर ऑफ टर्न्स. समजलं? जाऊ पुढे. कळतंय का? युनिट ऑफ इंडक्टन्स. युनिट ऑफ इंडक्टन्स काय वापरला जाणार? तर पुढे पहा. हे जे इंडक्टन्सचा जो तुमचा फॉर्म्युला आहे इथं या ठिकाणी, याला इंडक्टन्सला हेनरी मध्ये दाखवलं जातं. हेनरी म्हणजे हेनरीने शोधला इथे. सो दॅट्स व्हाय त्याचं नाव युनिट म्हणून लावलं त्याला. जसं न्यूटनने न्यूटन लावलं, व्होल्टने व्होल्ट लावलं, एम्पियरने एम्पियर लावलं, तसं यांनी पण हेनरी लावलं. म्हणजे जेव्हा तुम्हाला हेनरी मध्ये युनिट दिलं जाईल, हेनरी युनिट दिलं तर ते कोणाचं युनिट आहे? इंडक्टन्सचं युनिट आहे हेनरी. कळालं? व्होल्ट व्होल्टेजचं असतं, एम्पियर करंटचं असतं, है ना, न्यूटन फोर्सचं असतं, तसं हेनरी इंडक्टन्सचं आहे, ओहम रेजिस्टन्सचं आहे. प्रत्येकाने त्याचे त्याचे स्पेसिफिकेशन्स लावले. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते युनिट आलं कसं? तर हेनरी म्हणजे नेमकं काय असतं? हेनरी म्हणजे असतं व्होल्ट अपॉन एरिया पर सेकंड. म्हणजे व्होल्ट सेकंड पर एरिया. एरिया पर सेकंड कशी लिहायचं? सांगतो ना. नाही एम्पियर 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 एम्पियर. एरिया पर पुढे बघा. आता हे जे युनिट आलेलं आहे ही फायची व्हॅल्यू घेऊन त्याने तिथे सबस्टिट्यूट केली आणि त्याने युनिट काढलं त्याच्यावर. हे बघा, हे काय आहे तुमच्या ब्रेन मध्ये? हां, मी जर इंड्यूस्ड ईएमएफ म्हणतो तर इंड्यूस्ड ईएमएफ चा फॉर्म्युला असतो d phi बाय dt. ही फायची व्हॅल्यू या केस मध्ये किती ईएमएफ इंड्यूस्ड होणार आहे? तर हे फायची व्हॅल्यू टाकू शकतो का मी? फायची व्हॅल्यू Li टाकू शकतो ना, बिकॉज जे काही फ्लक्स प्रोड्यूस होईल सेल्फ इंडक्शन मुळे ते कोणावर प्रोड्यूस होणार आहे? L into I एवढं प्रोड्यूस होणार आहे. सो मी हे व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करणार. सो E is equal to d Li divided by dt. ओके, इंडक्टन्स हा कॉन्स्टंट आहे. मी तुम्हाला सांगितलं तो मटेरियलवर डिपेंड असतो, तो कॉन्स्टंट असतो, ते व्हेरिएबल व्हॅल्यू नाहीये, ते फिक्स असते इंडक्टन्स. सो इंडक्टन्स याच्या बाहेर निघणार, बरोबर. सो E is equal to L di upon dt झालं ते, म्हणजे चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर. त्याच्यानुसार तो ईएमएफ इंड्यूस होत राहील. आता याच्यामध्ये जर मला इंडक्टन्सचा फॉर्म्युला पाहिजे तर मी काय करणार? हा di upon dt ने शिफ्ट करेल, बरोबर ना. मग काय होईल? E into divided by di upon dt. कळालं का? E is equal to इंडक्टन्स. आता E म्हणजे काय? व्होल्टेज असतं, ईएमएफ व्होल्ट मध्ये मोजणार, बरोबर ना. करंट एम्पियर मध्ये मोजणार आणि टाइम सेकंड मध्ये मोजणार, बरोबर. हा सेकंड जर वरती घेतला तर चालेल का? व्होल्ट सेकंड पर एम्पियर. हे युनिट झालं कोणाचं? इंडक्टन्स. आणि यालाच म्हणतात हेनरी. 1 हेनरी म्हणजे एवढं. कळलं? वरतून गेलो. सर ते युनिट सांगा ना. हे व्होल्ट सेकंड डिवाइड बाय एरिया. नाही आलं. एम्पियर ना? एम्पियर. मी बोलून गेले जातो, डोक्यात गेले वेगळं असतं, असं होतं. ते प्रश्न पण ऐकायचा, ते काय होतं, तिने जो प्रश्न विचारला त्याच्यावर फोकस असतो आणि जे बोलायचे ते बोलून जातो, मग त्याच्यावर फोकस आहे तुम्हाला घ्या आणि काय विचारलं असं होतं. बऱ्याच टीचरांचा प्रॉब्लेम असतो, बोलतात काहीतरी वेगळं, सांगतात काहीतरी वेगळं.
असं होतं बरं. घाई असते ना म्हणून. वोल्ट सेकंड येईल की वोल्ट अपॉन एम्पियर पर सेकंड? व्होल्ट अपॉन एम्पियर पर सेकंड येईल, हा खालचा सेकंड वरती येईल. हे बघा इकडे काय झालं, हे ईएमएफ इज इक्वल टू डी फाय अपॉन dt असते की नाही. हे फाय या ठिकाणी कोण आहे, फ्लक्स कोणावर डिपेंड आहे, इंडक्टन्स इनटू करंट. हे या लाईनची व्हॅल्यू घेतली मी इथे सबस्टिट्यूट केली. इंडक्टन्स हा कॉन्स्टंट असतो, रेजिस्टरचा रेजिस्टन्स, कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आणि इंडक्टरचा इंडक्टन्स हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, कॅपॅसिटी रिप्रेझेंट करतं, बाकी डिपेंड नाही आहे. सो तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, मग फक्त डी आय अपॉन dt उरला. हा मला इंडक्टन्सचा फॉर्म्युला पाहिजे, ते आता मी युनिट काढणार. मग हे डी आय अपॉन dt मी इकडे डिवाइड करेल, हे डिव्हिजन झालं, कळलं. आता हा इंडक्टन्सचा फॉर्म्युला भेटला की नाही, मग याच्यावर युनिट काढतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज, करंट म्हणजे एंपियर आणि टाइम म्हणजे सेकंड, बरोबर ना. युनिट. सो हा सेकंड वरती येऊ शकतो का, लिहू शकतो. डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो. सो या सेकंडला वरती लिहिलं व्होल्ट सेकंड पर एंपियर इज इक्वल टू इंडक्टन्सचं तुम्हाला युनिट भेटणार. सो व्होल्ट सेकंड पर एंपियर म्हणजे 1 हेनरी. कळालं का. हेनरी जर कोणी म्हटलं तर काय सांगायचं, व्होल्ट सेकंड पर एंपियर. ओके, एवढं असं आपल्याला माहिती असलं पाहिजे नॉलेजसाठी. किती वाजले, 12:30. ठीक आहे, इथपर्यंत थांबू. पुन्हा डेफिनेशन ऑफ इंडक्टन्स येतो पुढे. इंडक्टन्स